तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आज बोलण्यासारखं खरं तर विषय नाही असा, म्हणजे काय आमच्या मनात कायम चटको लावणारा विषय, म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण एवढे दिवस जनजागृती करतो आणि या गोष्टींसाठी आपण या पेजची निर्मिती केलेली, की कोकणातील निसर्ग संस्कृती परंपरा आणि कोकणातील निसर्ग जो असा तो शाबूत ठेवण्यासाठी या खरं तर आपण पेज आपण हे चालू केलेला. म्हणजे जुने गोष्टी असत, निसर्ग आपलं असतात, तो निसर्ग जुने गोष्टी दाखवून तो निसर्ग आपणा हळूहळू कसं वाचवता येत, म्हणजे छोटे छोटे गोष्टी असत, झाडं असत, काही गोष्टी असत, परंपरा असत, मग त्या गोष्टींचं महत्त्व आपण लोकांसमोर आणून ते गोष्टी आपण जतन करून निसर्ग कसं वाचवतो, याच्यासाठी आपण ह्या पेजची खरं तर निर्मिती केलेली. पण आपण म्हणजे आम्ही ज्या गावात राहतो त्या गावातच ज्यावेळी ह्या असा काहीतरी होता तर बघून खूप मनात दुःख होता. तर काय झालं हे मी तुमका दाखवत आहे. तर हो बघा, तर तुमका दाखवतो विषय की जिकडे आम्ही म्हणजे आमच्याच गावात आपण राहतो आणि जिकडे हो निसर्गसंपन्न प्रदेश असा, म्हणजे ही छोटीशी आमची डोंगरी असा आणि त्याच्या खाली हो निसर्गसंपन्न प्रदेश. म्हणजे आता तर काय झालं तुम्ही बघू शकता, जो निसर्गसंपन्न ही जी डोंगरी होती ही बघा, तर ही अशा प्रकारे सगळी बोडकी केलेली असा, अशी सगळी झाडं म्हणजे इकडची जी सगळी झाडं असत ती सगळी तोडली गेलेली असत. म्हणजे अर्थात हे खाजगी जमीन असा, पण खाजगी जरी असले तरी ह्या बरेच दिवस अनटच, म्हणजे इकडे निसर्ग संपन्नता म्हणा किंवा जैवविविधता बऱ्याच मोठ्या प्रमाणात इकडे बहरत होती. आणि एका बाजूक ह्या साईडिक असा रेल्वे ट्रॅक आणि ह्या साईडिक असा हायवे आणि त्याच्या ह्या बाजूक ही जमीन होती. त्यामुळे जे जंगली प्राणी होते, खास करून हरणा, भेकरा म्हणा, ससे म्हणा आणि कोल्हे, त्यांच्यासाठी हे मस्त नंदनवन या जंगल होता. आणि त्या जंगल अर्थात खाजगी असल्यामुळे त्या बहुतेक विकला गेलेला असा असो आमचा अंदाज. आणि विकल्या गेलेल्या ज्यांनी विकत घेतल्या त्यांनी हे सगळा जंगल तोडलेला असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी जमीन होती या जमिनीत अजूनही मानवी वस्तीचो किंवा मानवी वावर थोडंसं कमी असा. संध्याकाळी 7च्या नंतर इकडे कुठलेच मनुष्य प्राणी म्हणा किंवा इकडे येण्यास बंदी असा, म्हणजे दैवी जमीन असल्यामुळे किंवा काहीसे जुने जे असे गोष्टी असत त्यामुळे इकडे संध्याकाळी 7च्या नंतर सहसा कोण येणार नाही. त्यामुळे असा वाटा होता की ही जमीन किंवा ह्यो जो प्रदेश असा तो कायम असंच रावतलो आणि जैवविविधता असा किंवा निसर्ग असा ह्यो कायम असो अबाधित राहून जैवविविधता असा ती अशीच फळत रावतली, फुलत रावतली. पण ह्या आपल्या सगळ्या अपेक्षांका असं सुरुंग लागलेलो असा. हे जेव्हा तोडलेली जेव्हा अशी आपण झाडं बघतो ना तर खूप मनात दुःख होता. आणि ज्या गोष्टींसाठी आपण एवढी जनजागृती करतो, सांगतो आपली जमिनी विकू नकात, आपले जी वाडवडल्याने जपलेली जी आपली जमीन असा, जी आपली भूमाता असा ती परक्यांका परप्रांतीयांका किंवा अन्य कोणाक तुम्ही विकू नका. ती स्वतः कसा थंयसर आपण आपली वहिवाट दाखवा आणि ती जतन करा. कारण ज्यावेळी आपण जमीन विकतो त्यावेळी आपण त्यातून परके होतो आणि ज्यांका आपण जमीन विकत देतो त्यांच्या ताटाखालचा मांजर आमका होऊन रावाचा लागता. ही आतापर्यंतचो महाराष्ट्रातलो म्हणा किंवा कोकणातलं म्हणा इतिहास असा. आता कोकणातले बरेचसे बाजारपेठी असत, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, हे सगळे बाजारपेठी जवळपास परप्रांतीयांच्या हातात गेलेले असत. कपडेचे व्यवसाय म्हणा, मिठाईचे व्यवसाय म्हणा, इलेक्ट्रिक, हे सगळे जवळपास सगळे व्यवसाय आता परप्रांतीच्या ताब्यात असत. आणि अशा ठिकाणी आपण जमिनी अजूनही विकतो, कुठलोच बोध घेणं नाही. 4 पैशांसाठी आपण अजूनही जमिनी विकतो. आता जरी आपण 4 पैसे जास्त गावत असले तरी येणारं भविष्यकाळ आपल्यासाठी खूप कठीण असा. आणि मी पुन्हा सांगतोय, कोकणातलो निसर्ग तुम्ही कितीही जरी आता मी म्हणतोय तुम्ही राखूचो प्रयत्न केलात, अबाधित ठेवूचो प्रयत्न झगडलात जरी, तरी कोकणातला येणारा भविष्य या खूप अंधारमय असा. तर बघितलात तुम्ही, म्हणजे ही परिस्थिती आमच्याच गावात अशी नाही, सगळीकडे कोकणात ही परिस्थिती सध्या सुरू असा. आणि ज्यावेळी असे तोडलेली जंगल आपण जेव्हा बघतो, तोडलेला निसर्ग, म्हणजे जो निसर्ग बघून ज्यावेळी मनात आपला आनंद होता आणि वाटा होता असं की हो निसर्ग कायम अबाधित राहतलो. पण आपल्या सगळ्या आशा अपेक्षांका जेव्हा सुरुंग लागता त्यावेळी खूप मनाक म्हणजे दुःखद देणारी घटना असतात. आणि ही घटना किंवा हे जे प्रकार असत ते कोकणात आता सगळीकडे सर्रास सुरू असत. आपण खयच्या वाटेन चाललो, कोणाक दोष द्यायचो,
500,000 मतांका विकले गेलेलो आपण म्हणजे स्वतःक दोष द्यायचो की जी परिस्थिती आपण निर्माण करतो त्या परिस्थितीक दोष निर्माण द्यायचो, जर खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण तुर्तास तरी मी सांगतोय, म्हणजे माझा वैयक्तिक मत सांगतोय, निसर्ग वाचवतो बेच्या ह्याच्यासाठी लढो आपलं चालूच राहतलो. पण एक प्रामाणिक मत असा, जो निसर्ग असा तो तरी असोच आपण जगान घ्यायचो, त्याच्यासून मनाक आपले आनंद द्यायचो. दुसऱ्यांबरोबर भांडण तंटे करून असं वाटणार नाही काय आपण काय साध्य करू गावात असा. तुर्तास तरी एवढाच. पण खूप विचित्र घटना असत, जे प्रसंग असत सध्या जे कोकणात घडतात ते मात्र खूप भयंकर वेदनादायी असत.